नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय कारण आता विधानसभेच्या निवडणुका आता बघता बघता तिकीट वाटप सगळ्यांची होतील आणि सगळे शड्डू मारून एकमेक समोरासमोर येतील. पण खरं राजकारण कुठं फिरतंय हे आता चित्र स्पष्ट होत आहे. यापूर्वी म्हणत होतो की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्यातच युद्ध आहे, या दोघांच्यातच लढत आहे वगैरे वगैरे. पण आता चित्र तसं नाही. त्याच्यामध्ये एक फॅक्टर आलाय, तो फार महत्वाचा आहे, म्हणजे तो जरांगे पाटील. त्यांनी जे आंदोलन जे चालू ठेवलेलं आहे त्याचा परिणाम हा लोकसभेला बघायला मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसलेला आहे, नाही म्हटलं तरी. आणि आता सुद्धा विश्लेषणाचा हा विषय आहे की खरं युद्ध आता देवेंद्र विरुद्ध जरांगे पाटील असंच आहे. याचं कारण असं आहे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये नाही म्हटलं तरी मराठा एकवटलेला आहे जरांगे पाटील यांच्यामुळं. त्याच्यात काय विभागणी होते आहे का, तर होत नाही. आणि दुसरीकडनं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा डाव टाकलेले आहेत. ते सुद्धा कूटनीतिकार आहेतच, ते सुद्धा काही गप बसलेले नाहीत. त्यांना सुद्धा जरांगे पाटील यांना पाणी पाजायचंच आहे. म्हणून तर आता चित्र दिसतंय ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र आहे. पण सगळाच मराठा आहे का आणि सगळाच ओबीसी इकडे आहे का, तर असं म्हणता येणार नाही. पण मराठा जास्त एकवटलेला आहे या दोन भागामध्ये, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पण विदर्भामध्ये सुद्धा भाजपाला फटका बसलाय, नाही असं म्हणता येत नाही, कारण तिथंही कुणबी आहे, ते मराठाच आहेत. तर हितनं पुढच्या काळामध्ये मग काय डाव करायचे, तर ते आता सरळ सरळ दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे बावनकुळे साहेब सुद्धा जे स्पष्ट बोलतायत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा स्पष्ट बोलतायत. लक्ष्मण हाकेंना सुद्धा कशा पद्धतीनं ताकद दिली जाते हे सगळं दिसतंय आता. म्हणजे ओबीसी एकवटलेले आहेत, एकवटून घ्यायचे आहेत, अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे. मग ह्याच्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आणि त्यातून भारतीय जनता पक्षाच्या ज्या आधी विधानसभेला 105 आमदार होते, निदान 100 जरी आले तरी देवेंद्र फडणवीस हे जिंकलेच म्हणावे लागेल, जरांगे पाटील हे हरलेच म्हणावे लागेल. आणि ह्याच्या 50च्या आतच, 60च्या आतच, 70च्या आतच भारतीय जनता पक्ष राहिला तरी जरांगे पाटील हे विजयी झाले म्हणावे लागतील. पण तशी ती परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे दिसून आली होय. दिसून आल्यानंतरच हे चित्र आपल्याला, म्हणजे मी बोलतोय ते बोलता येईल. पण आत्ता ह्याच्यात एकनाथ शिंदे करतायत काय, मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब, ही दोघांची गट्टी झाली आहे, गट्टी. हे कुठंही आता दोघं भेटतायत, गुप्तपणे चर्चा होत आहेत, पण उघडपणे काहीच बोलत नाहीत. आणि ह्याच्यावर आपलं आधी विश्लेषण झालेलंच आहे. मग हे कशी कूटनीती चालली आहे, कशी मुत्सद्दीगिरी चालली आहे. आणि एकनाथ शिंदेना शरद पवार साहेबांनी परत मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलेलं असेल तर मात्र नंतर राजकीय समीकरणं बदलतील. देवेंद्र आणि जरांगे हे युद्धच पुढं दिसेल. परंतु आतनं ही जी गट्टी जमली आहे, हे काय राजकारण करेल हे अतिशय बघण्यासारखं असणार आहे. आणि जरांगे पाटलांच्या समजा चुकून माकून एक त्यांनी ठरवलेल्या काही 10-15 सीटा आल्या तर हे असं राजकारण होईल आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसेल. आणि हे ओबीसी एकवटून जर का खरोखर त्यांनी डाव केला तर एकनाथ शिंदे परत ही गट्टी तोडणार का, ही गट्टी कशी तोडणार, आणि हे केंद्रातलं परत भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी सत्ता बनवण्यासाठी मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा पण बळी देणार का, ह्या सुद्धा चर्चा येतात. कारण शरद पवारांना, उद्धव ठाकरे साहेबांना, उबाटा गटाला आणि जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीस हे नको आहे. मग ह्याच्यातनं आणि काय राजकारण, काँग्रेसलाच बाजूला टाकायचं आणि तिसरंच काहीतरी चौथी आघाडी काहीतरी करायची, काय काही करू शकतात राजकारणात, काही होऊ शकतं. पण आत्ता देवेंद्र फडणवीस सुद्धा शड्डू ठोकलाय त्याने जरांगे पाटलांच्या विरोधात. जरांगे पाटील, तुम्ही कुठलीही गोष्ट झाली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कधीही दोष देत नाही, फक्त देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे त्यांचा मारा चालू आहे सारखा. पण देवेंद्र फडणवीस काय बोलतात का, ते न बोलता काम करतायत, एवढं मात्र नक्की आहे. आणि ओबीसी एकवटून राजकारणात काय घडतंय, आज हरियाणाचे निकाल लागले, हरियाणामध्ये तसं झालं
जाट एकवटले पण ओबीसी सगळे एकवटले, त्याच्यामुळं तुम्ही एकवटताय मग आम्ही का एकवटायचं नाही, हे महाराष्ट्रात सुद्धा घडू शकेल. आणि असं घडलं तर जरांगे पाटील यांना सुद्धा ही एक प्रकारची चपराक बसेल. पण खरं युद्ध या दोघात लागलेलं आहे आणि ते बघायला मिळालंय. आणि त्याच्यामुळं दोघं गट्टी करून पवारसाहेब आणि एकनाथ शिंदे हे मजा बघतील असं सुद्धा दिसतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.